नमस्ते मित्रांनो, एच.जे.आर.ई म्हणजेच संजय घोडावत रेसिडेन्शियल अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे। आज आपण UPSC मधील म्हणजे UPSC सिव्हिल सर्व्हिसेसमधील GS3 मधील सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयावर आपण बोलणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा जो टॉपिक आहे किंवा हा जो विषय आहे, हा मुळात जो विषय आहे तो मेन्सला आहे। परंतु काय होतं, विद्यार्थ्यांना जी प्रिलिम्स एक्झाम आहे ते प्रिलिम्स एक्झाममध्ये UPSCनं एक सिलेबसमध्ये एक पॉईंट टाकलेला आहे की जनरल सायन्स म्हणून। ठीक आहे, तर लक्षात घ्या मित्रांनो, तो UPSCमध्ये जनरल सायन्स हा जो टॉपिक टाकलेला आहे त्या जनरल सायन्सचा जो सिलेबस आहे तो वेल डिफाईन नाही आहे। जसा मेनचा सिलेबस वेल डिफाईन आहे तसा प्रिलिम्सचा जो सिलेबस आहे तो वेल डिफाईन नाही। मग ॲक्च्युली प्रिलिमच्या सिलेबसमध्ये काय आहे, तर जनरल सायन्स यामध्ये जर तुम्ही 2011 पासून तर 2024पर्यंत जर तुम्ही प्रश्नपत्रिका जर पाहायला गेला तर जनरल सायन्स यावर हार्डली 10 प्रश्न विचारले असतील। म्हणजे 10% जो रेशो आहे तो जनरल सायन्सवरती आहे आणि 90% जो रेशो आहे तो सायन्स अँड टेक्नॉलॉजीवरती आहे। म्हणजे आपल्याला काय कळालं, तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा जो विषय आहे तो प्रिलिम्सला पण आहे आणि मेन्सला पण आहे। म्हणजे आपण तयारी करत असताना आपल्याला काय करायचं आहे, तयारी करत असताना आपल्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजीज करायची आहे। मग सायन्स अँड टेक्नॉलॉजी हा जो सब्जेक्ट आहे याच्यावरती प्रिलिम्सला ऑलमोस्ट 14 ते 16 क्वेश्चन्स येतात। प्रिलिम्ससाठी मी म्हणतो आहे 14 ते 16 क्वेश्चन्स आहेत। आणि हे जे क्वेश्चन जर तुम्ही पाहिले गेले तर हे क्वेश्चन जे आहे ते पूर्ण जो स्टॅटिक सिलेबस आणि करंट अफेअर्स सिलेबस या दोन्हीचं जे कॉम्बिनेशन आहे यानुसार हा सिलेबस किंवा हे जे प्रश्न आहेत ते डिझाईन झालेले आहेत। तर मित्रांनो, जनरल सायन्सवर फोकस न करता सायन्स अँड टेक्नॉलॉजीवरती तुम्ही फोकस करायला चालू करा। सायन्स अँड टेक्नॉलॉजीची तयारी कशी करायची आहे, तर आपण एखादा एक नवीन व्हिडिओ बनवू, त्याच्यामध्ये आपण सायन्स अँड टेक्नॉलॉजीची तयारी प्रिलिम्स आणि मेन्स ओरिएंटेड कशी करायची आहे ते आपण पाहून घेऊ। आपण मेन्सबद्दल बोलूया। मेन्समध्ये GS3मध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे। GS3मध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे टोटल 10 टॉपिक्स आहेत। मेन्समध्ये आपल्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा सिलेबस हा डिफाईन केलेला आहे। मी जसं बोललो तसं त्याच्यामध्ये 10 टॉपिक्स वेगवेगळे आहेत। त्या 10 टॉपिकवरती आपल्याला मेन्समध्ये अराऊंड एक 40 ते 60 मार्क्ससाठी हा सायन्स टेक्नॉलॉजी आहे। म्हणजे ऑलमोस्ट जर पाहायला गेला तर तुम्ही लक्षात येईल की 4 ते 6 क्वेश्चन जे आहे मेन्समध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीसाठी येतात। ठीक आहे, तर तुम्हाला हे कळालं असेल की प्रिलिम्ससाठी आपल्याला जनरल सायन्स करायचं नाही, सायन्स टेक्नॉलॉजी करायचं आहे। मेन्ससाठी आपल्याला काय करायचं आहे, सिलेबस वेल डिफाईन आहे, 10 टॉपिक्स आहेत आणि मेन्समध्ये GS3मध्ये आपल्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजी आपल्याला करायचं आहे। त्याच्यावरती हार्डली आपल्याला 4 ते 6 क्वेश्चन्स येतात, म्हणजे 40 ते 60 मार्क्स। ठीक आहे, तर आपण पुढे जाऊया की विद्यार्थ्यांनी सायन्स अँड टेक्नॉलॉजीची तयारी करत असताना काय बेसिक ज्या गोष्टी आहेत, मी तुम्हाला काही टिप्स सांगेन किंवा काही सिक्रेट सांगेन, त्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। पहिली गोष्ट जी आहे की तुम्ही 2011 पासून ते 2024पर्यंतचे जे काही क्वेश्चन पेपर झालेले आहेत, पहिल्यांदा ते जे क्वेश्चन पेपर्स आहेत त्याला आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर म्हणतो। ते प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर तुम्ही नीट व्यवस्थित अभ्यासा म्हणजे काय, ॲनालिसिस करा की कोणत्या टॉपिकवरती जास्त प्रश्न आलेत, कोणत्या टॉपिकवरती कमी प्रश्न आलेत। ठीक आहे, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही फक्त करंट अफेअर्सवरती ओरिएंटेड राहू नका। आपल्याला जास्त काय वाटतं की सायन्स अँड टेक म्हटल्यानंतर आपल्याला ओन्ली करंट अफेअर्स वाटतं, पण ॲक्च्युअली तसं नाही। सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा जे 10 टॉपिक्स आहेत त्याचा एक स्टॅटिक सिलेबस पण आहे। तो स्टॅटिक सिलेबस तुम्ही पहिला कंप्लीट करा, त्याच्यानंतर तुम्ही करंट अफेअर्सवरती फोकस करा। आता करंट अफेअर्स कुठून करायचं, करंट अफेअर्स तुम्हाला न्यूजपेपर आहेत। ठीक आहे, फक्त करंट अफेअर्समधला जो अप्लाइड भाग आहे तो तुम्ही घ्या, म्हणजे स्टॅटिक सिलेबस आणि करंट अफेअर्स याचे तुम्ही जोड लावा। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ही खूप महत्त्वाची आहे। ज्याला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी ज्याला माहिती आहे त्याला UPSC मेन्सचा पेपर लिहायला खूप सोपं जातं किंवा त्याची जे क्रिएटिव्हिटी आहे ते आणखीन चांगल्या पद्धतीनं उभारून येते। त्यामुळे जर तुम्हाला ओन्ली म्हणजे आपण पाठांतर याच्यावर भर न देता आपल्याला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये वापरायचे आहे। जसं काय मेनली मी सांगेन की एनर्जी जो टॉपिक आहे, स्पेस टेक्नॉलॉजी जो टॉपिक आहे, बायोटेक जो टॉपिक आहे, रोबोटिक्स जो टॉपिक आहे, नॅनो टेक्नॉलॉजी जो टॉपिक आहे, असे सायन्स टेक्नॉलॉजीमध्ये जे काही टॉपिक्स आहेत त्याचे तुम्हाला जर कन्सेप्ट गोष्टी जर समजल्या, प्रश्न कसाही येऊ देईल तुम्हाला तो व्यवस्थित टॅकल करता येऊ शकतो। ठीक आहे, आणि सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगायचं आहे, शेवटचं माझं सिक्रेट आहे की UPSCला तुम्ही ब्लेम करू नका। कारण की बरेच विद्यार्थ्यांचा
मोठा प्रॉब्लेम काय होतो की एखादा जर UPSCमध्ये प्रिलिम्सला जर प्रश्न आला सायन्स टेकवरती किंवा मेन्सला जरी आला तर विद्यार्थी काय म्हणतात की हा प्रश्न आमच्या सिलेबसमध्ये नव्हता किंवा हा जो टॉपिक ज्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे तो आउट ऑफ सिलेबस आहे. तर तसं नाही आहे. जो काही प्रश्न विचारलेला असतो त्याला स्टॅटिक अँगल आणि करंट अफेअर्सचा अँगल अशी जोड लावून UPSC प्रश्न विचारते. ठीक आहे. तर UPSCवरती ब्लेम करण्यावर तुमची एनर्जी वाया न घालवता तुम्ही जे झालेले क्वेश्चन पेपर्स आहेत त्याचा जर तुम्ही बारकाईने व्यवस्थित अभ्यास केला तर तुम्हाला सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये जे काही 6 प्रश्न मेन्सला येणार आहेत त्याची तुम्हाला उत्तरं व्यवस्थित लिहिता येतील आणि मोजके मुद्देसूद व्यवस्थित तुम्हाला उत्तर लिहिता येतील. ठीक आहे. तरी नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सायन्स टेक्नॉलॉजीची तयारी जे 10 टॉपिक्स मी तुम्हाला जे बोललो मेन्ससाठी त्याची तयारी आपण कशा पद्धतीने करू शकतो आणि प्रिलिम्समध्ये करंट अफेअर्स आणि स्टॅटिक अँगल आपण कसा लावू शकतो याची जी काय माहिती आहे ते तुम्हाला मी नेक्स्ट लेक्चरमध्ये देईन. थँक्यू.